कधी कधी नवऱ्याशी भांडण्याचा एक फायदा होतो, तो रागात कोणतंच काम सांगत नाही. हॅलो, ॲम्ब्युलन्स का? हा बोला. अहो, कॉफी सांडली माझ्या साडीवर. बापरे, मग भाजलं का काय? नाही नाही, मी ठीक आहे. माझा नवरा हसला माझ्यावर. हे नवरा मेला वाटतं. बाबू, जी बाबू. मेरी दोस्त बता रही थी कि उसका हस्बैंड उस पर जान छिड़कता है, मरता है उस पर. अरे वाह, मगर आप नहीं मरते हो मुझ पर. कैसी बातें कर रही हो बाबू, मैं तो रोज मरता हूँ. अरे घुट घुट कर. कधी काळी फिरायला गेलोय आणि नवऱ्यासोबत भांडण नाही झाले. असं कधी झालंय का? झालंय का? कधी झालंय का? देवा, कसलं टेन्शन आहे ह्यांना काय माहिती. जेव्हा बघावं तेव्हा कसले तरी विचारच करत. मी ना माझ्या पोरांना बिना अभ्यास करता शाळेत, म्हणजे त्यांची मॅडम माझा फोन नंबर मागेल. 26 जानेवारीला तिरंग्याची डीपी लावतात ना, तर हिम्मत असेल तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गर्लफ्रेंडची डीपी लावून दाखवा. सणासुदीचे दिवस आले तर आपापल्या पाखराला सांभाळून ठेवा. पुस्तकांच्या प्रेमात पडायला गेलं की मोबाईल लगेच येऊन प्रपोज मारते. नवरा किती कमवत असू दे ना, पण पगार हा बायको तुझंच पगार आहे. काय रे निलेश, जर मला भूताने पकडलं तर तू काय करशील? शक्यतो मी भाऊ बहिणीच्या भांडणात पडतच नाही, म्हणजे फॅमिली मॅटर पासून लांबच राहतो मी. बात कुछ समझ न आए, कमी क्या हमने पाई. नवरा मला कधीच रडवत नाही, पण माझ्या वागण्यामुळे तर डोक्याला हात लावून रडतो. भाऊ, प्रेम बेम काहीच नसते. पैसा कमवा, पैसा. पैसा कमवल्यावर 10 वर्षाचं गेलेलं प्रेम सुद्धा वापस येते पटकन. काय रे निलेश, जर मला भूताने पकडलं तर तू काय करशील? शक्यतो मी भाऊ बहिणीच्या भांडणात पडतच नाही, म्हणजे फॅमिली मॅटर पासून लांबच राहतो मी. बात कुछ समझ न आए, कमी क्या हमने पाई. आज आपली पहिली भेट आहे ना, किती छान वाटतंय. बोल ना काहीतरी. इंस्टाग्राम वर तर किती बोलतोय, काहीतरी बोल. बोलायचं काही आम्हाला नाही ना. वटपौर्णिमा आणि करवा चौथला हाच नवरा मला 7 जन्मपर्यंत मिळू दे अशी प्रार्थना करतो, आणि बाकी वर्षभर त्याला शिवाय होतो. इतिहास साक्षी आहे, आजपर्यंत कोणताच दाजी आपल्या सालीसोबत रागाने बोललेला नाहीये. जगाला वाटतं की लव्ह मॅरेज केलं म्हणजे नवरा धाकात, सासूरवाडी मुठीत आहे, पण असं काही नाही. असं काही नसतं.